हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळा केक घेऊन आलेले आहे आणि हा केक मला कस्टमरनं व्हॉट्सअपला पाठवला होता की मला सेम असा केक करून हवा आहे आणि मी सेम तसाच केक केलेला आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता। तर तो मी कसा केला हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ अगदी तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि नक्की तुम्ही हा व्हिडिओ पहा। तर त्यासाठी मी एकूण 360 ग्राम प्रीमिक्स घेतलेलं चॉकलेटचं आणि 360 ml क्रीम बीट करून घेतलेली आणि 1 किलोच्या टीनमध्ये हा केक शिजवून घेतलेला आहे। आता थंड झाल्यानंतर त्याचे 2 भाग केलेले आहेत आणि आता शुगर सिरपनं तो सक करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरती क्रीम ही घातलेली आहे आणि आता ती सगळीकडून पसरवून घेणार आहे। तर व्हाईट क्रीममध्ये मी ब्राऊन कलर यूज केलेला आहे, कारण कस्टमरचा जो केक पाठवला होता त्याला थोडीशी क्रीमी शेड आहे केकची, एकदम डार्क ब्राऊन नाही आहे। आणि आता सगळीकडून आपली क्रीम पसरवून झाल्यानंतर गनाश सगळीकडे पसरवून घेतलेला आहे थोडंसं घालून आणि मग त्याच्यावरती डार्क कंपाऊंडचे तुकडे घातलेले आहेत छोटे छोटे। आता त्याच्यावरती दुसरी स्लाइस ठेवलेली आहे आणि जे एक्स्ट्राची जी बाहेर आलेली क्रीम आहे ती सगळीकडे पसरवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आता शुगर सिरपने वरची स्लाइससुद्धा मी सोक करून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती क्रीम सगळीकडे पसरवून घेणार आहे। एक्स्ट्राची क्रीम ही स्पॅच्युलाने क्लीन करून घेतलेली आहे। आता सगळीकडून क्रीम लावून झाली आहे। आता त्याच्यावरती आता फिनिशिंग चांगल्या प्रकारे करून घेणार आहे। हा थोडासा केक आहे तो क्रीमी शेडमध्ये आहे आणि हा कलर आहे क्रीमचा तो एकदम रिच कलर दिसतोय, एकदम रिच आणि सोबर दिसतोय हा केक। तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा की हा केक मी कसा केलेला आहे। आता जी एक्स्ट्रा क्रीम आहे ती स्पॅच्युलाने काढून घेणार आहे मी। आता तुम्ही बघू शकता की एक्स्ट्रा जी क्रीम आहे ती अगदी व्यवस्थित स्पॅच्युलाने काढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला झिगझॅग स्क्रॅपर यूज करायचा आहे, कारण त्या केकला सुद्धा झिगझॅग स्क्रॅपरची डिझाईन आहे आणि डिझाईन करताना अलगद आपल्याला टर्नटेबल फिरवायचं आहे आणि हलक्या हाताने डिझाईन त्याची काढायची आहे। आता वरच्या बाजूने एक्स्ट्रा जी क्रीम दिसते ती क्लीन करून घ्यायची आहे आणि केकला फिनिशिंग हे चांगल्या प्रकारे द्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकताय की जसा फोटोमध्ये केकची शेड आहे तशीच त्या केकची शेड आलेली आहे आणि सेम तसाच केक दिसतोय तो। आता फक्त त्याच्यावरती वरच्या बाजूने छोटी छोटी फुलं काढायचेत आणि चोको चिप्स यूज करायचेत, डार्क चोको चिप्स, आणि आपला केक तयार झाला। केकला हे फिनिशिंग चांगल्या प्रकारे द्यायचं आहे आणि जेणेकरून आपला केक हा एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल। एकदम सुंदर दिसत आहे आपला केक। फ्रेंड्स, तुम्ही स्नेहाज किचन जर पहिल्यांदाच पाहत असाल तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल। आता सेम क्रीम यूज केलेली आहे त्या केकवरती, त्यामुळे मी सुद्धा सेमच क्रीम यूज केलेली आहे आणि त्यासाठी M1 नोझल यूज केलेला आहे आणि त्याला ती जशी डिझाईन फुलांची आहे तशीच सेम डिझाईन काढलेली आहे। तुम्ही बघू शकताय की फोटोतला केक आणि मी तयार केलेला केक हा अगदी सेम झालेला आहे, सेम तसाच आहे।
एकदम छान फुलं आलेली आहेत. आता खालच्या बाजूने त्याला डार्क चोको चिप्स आहेत लावलेले आणि त्याची सिंगल लाईनच आहे, जास्त लावलेलं नाही आहे ते. एक 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 थोडंसं सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याची डिझाईन तयार होईल आणि त्याची बॉर्डर तयार होईल. तुम्हाला दिसत असेल की केक हा एकदम आपला छान झालेला आहे. आता त्याच्यावरती फक्त मधला जो गॅप आहे त्याच्यावरती फक्त आपल्याला थोड्या थोड्या अंतराने चोको चिप्स हे लावून घ्यायचे आहेत आणि आपला केक तयार. आणि त्याच्यावरती कस्टमरचं नाव लिहिलेलं आहे आणि आपला केक हा एकदम तयार झाला. आणि फ्रेंड्स, मला नक्की सांगा की कस्टमरनं पाठवलेला केक आणि मी तयार केलेला केक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता तुम्ही बघू शकता की सेम बॉर्डर तशी झालेली आहे आपल्या केकला, जशी फोटोमध्ये आहे. आणि हा केक हा एकदम रिच आणि सोबर दिसतोय, एकदम व्यवस्थित फॅन्सी आणि एकदम क्लासी केक दिसतोय हा. एकदम सुंदर केक तयार झालेला आहे, आता तुम्ही बघू शकताय. सो फ्रेंड्स, पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.